बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हद्दवाढीचा निर्णय लादल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकू, हद्दवाढ विरोधी कृती समिती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला ग्रामीण भागातून तीव्र विरोध केला जात असल्यामुळे कोल्हापूर शहराजवळच्या 20 गावांनी आज गाव बंदची हाक दिली आहे. हद्दवाढीचा निर्णय लादल्यास आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी हद्दवाढ विरोधी कृती समितीने दिलाय. हद्दवाढ विरोधात शिरोली, नागाव, वळिवडे, गांधीनगर, मुळशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, मोरेवाडी, उजळायवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फे ठाणे, उजगाव, वाडीपीर, आंबेवाडी, वडणगे, शिये, शिंगणापूर, नागदेववाडी या गावांनी गाव बंद मध्ये सहभाग घेतला होता. यावेळी हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष आणि उजगावचे सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले, कृती समिती जरी हद्दवाढ करण्यासाठी आग्रही असली तरी हद्दवाढ होऊ देणार नाही. जर निवडणुका लागल्या तर 20 गावातील जनता मतदानावर बहिष्कार टाकेल असा इशारा मधुकर चव्हाण यांनी दिला. यावेळी राजाराम कारखान्याचे संचालक तानाजी पाटील म्हणाले, आपलं पोस्टर लागण्यासाठी हद्दवाढीचा अट्टाहास चालला असून ज्या गावांचा हद्दवाढीशी संबंध नसतानाही गावांवर हद्दवाढ लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर हद्दवाढ लादण्याचा प्रयत्न केला तर आमची ताकद दाखवू असा इशारा तानाजी पाटील यांनी दिला. यावेळी हद्दवाढ विरोधी कृती समितीचे सर्व पदाधिकारी व 20 गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.